समीर, नाजूक फुलाला जपावं लागतं बाबा, त्याला जपावं तुम्ही लागतं. ना ऍक्च्युली याला उशीर केला विराज सर. आता काय झालं माहितीये का, माझ्या ना चेहऱ्यावर असं खूप ऊन येत होतं, तेव्हा समीर बरोबर मध्ये आले आणि माझ्या चेहऱ्यावर येणारं ऊन त्यांनी अडवलं. समीरची ती सावली कुठल्याही एसी पेक्षा माझ्यासाठी जास्त मोलाची आहे. नाही, तुमच्या गाडीचा एसी खूप महाग असेल, पण माझ्यासाठी समीरची सावलीच अनमोल आहे. अशीच एकमेकांची सावली बनून आयुष्यात येणारं प्रत्येक ऊन आम्ही सहन करू. त्यामुळे तुमच्या सहानुभूतीची आम्हाला गरज नाही आहे. आणि तुम्हाला कळते ना विराज सर, आम्ही दोघं उन्हात असलो ना तरी एकत्र आहोत, आणि तुम्ही एसीत असून सुद्धा एकटे आहात. स्वार्थी माणसाच्या वाट्याला शेवटी एकटेपणच येतं. समीर, ते कसं म्हणालात तुम्ही, कसं करायचं? एकत्र असण्याचा खूप माज आहे ना तुम्हाला. महाविराज कामत तुम्हाला वेगळं केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याची सुरुवात आज रात्रीपासूनच होईल. आलात हात हलवत परत. एक शेवटची आशा होती त्या रजिस्टर करून पेपर मिळण्याची, ती धुळीला मिळाली. आता दोघे मिळून काय करणार आहात? हा, कुठला मार्ग काढणार आहात? मोठ्या तोंडाने बोलला होतात ना घर वाचवू म्हणून, मग काय करणार आहात बोला? तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? हो, बोला ना. एकटीशी. एकटीशी काय बोलायचं? म्हणजे जे बोलायचं ते इथे बोल ना माझ्यासमोर. अहो नाही, ठीक आहे, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. मी तयार आहे. कुठे जायचं?
या खोलीत एंट्री नाहीये. खूप नाईलाजानं तुम्हाला घरात घेतलंय, पण खोलीत नाही. दिदे, दार बंद कर. हे बघ, मी काही कोणी पैसेवाली नाही, आणि जर असते ना तर तुला खूप पैसे देऊन आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलं असतं. पण बघ ना, माझं नशीब किती फुटकं आहे. माझ्याकडे तुला द्यायला हा पर्याय सुद्धा नाहीये. त्यामुळे माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे ग. तुझ्यासमोर हात जोडून मी विनंती करू शकतो. आई, तुम्ही काय करताय? तुम्ही काय करते? काय करू मग मी? हा माझा मुलगा मूर्ख आहे ना ग. दुनियादारीच्या नादात स्वतःचं घरदार पडायला लावायला निघालंय. त्या राजसीने किती चांगली ऑफर दिली होती, धुडकावून लावली त्याने. मग त्याला मूर्खच म्हणायला हवं ना. पण तू शहाणी आहेस ना. तुला मनापासून वाटतं ना की हे घर वाचावं, तू वाचवू शकतेस, मग एक कर. समीर जर तुला घटस्फोट देत नसेल तर तू समीरला घटस्फोट दे. आई, तुम्ही काय बोलताय? काय बोलतेय मी? अगं, मी काहीच बोलत नाहीये. जगावेगळं तुला काहीच करायला सांगत नाहीये. साधं सोपं सरळ गणित आहे. म्हणजे बघा, तू शांत डोक्याने विचार कर. हे बघ, तू विचार कर ना. ज्या दिवसापासून तू या घरात आलीयस त्या दिवसापासून या घरात कुठली चांगली गोष्ट घडली? सतत प्रॉब्लेम्स, सतत टेन्शन. नवीन दिवस उगवला की मनात धास्ती येते ग की आता काय वाढून ठेवलंय आमच्या समोर. आणि या सगळ्याला ना
तू कारणीभूत आहेस ग. नाहीये आहे ना. बघितलं, तुला सुद्धा हे पटतंय, तुला सुद्धा हे मान्य आहे. ज्या दिवशी तू लग्न करून आलीस त्या दिवसापासून या घराचा सत्यानाश सुरू झाला. तू लग्न करून आलीस आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला. तू लग्न करून आलीस आणि माझ्या घरातली नाती तुटली. यांची तब्येत इतकी बिघडली की त्यांच्या जीवावर बेतलं. तू या घरात आल्यापासून तू या घरात आलीस आणि पहिल्यांदा 2 भावंडांमध्ये भांडण झालं. तू या घरात आलीस आणि माझा समीर, मला कधीही न उलटून बोलणारा मुलगा, माझ्याशी भांडायला लागला. तू लग्न करून या घरात आलीस आणि समीरची नोकरी गेली का. मी बडकमकरासमोर पाया पडली. तू लग्न करून घरात आलीस आणि माझ्या जावयाने माझ्या मुलीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तू लग्न करून आलीस म्हणून आता माझं हे घरही जाणार आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहे अर्पिता. तेव्हा आता जे काय केलंय ते निस्तरायला हवं. नाही, निस्तरायलाच हवं तुला. तुला या घराचं जर चांगलं करायचं असेल ना तर मग हे काम कर. समीरला कायमचं सोडून निघून जा. रीतसर त्याला घटस्फोट दे. मगच हे घर वाचेल. देशील ना घटस्फोट. मला मान्य आहे. मी समीरना घटस्फोट द्यायला तयार आहे. हे बघ, तू हे स्वतःहून मान्य करतेस. ऐनवेळी फिरलीस तर नाही, मी घटस्फोट द्यायला तयार आहे हा शब्द आहे माझा. दादा सावकाश सावकाश सावकाश. आरामात आरामात आरामात. दादा, ठीक वाटतंय ना. निकी, मी घरी यायची गरज आहे का. मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्या घरी माझी आणि माझ्या फॅमिलीची इमेज फार काही बरी नाही, यु नो दॅट. आणि तुझ्या दादाची आत्ताची कंडिशन बघता घरचे कसे रिॲक्ट करतील आपल्याला माहित नाहीये. त्यात मी येऊन अजून कॉन्फ्लिक्ट नको ना, सगळे ऑकवर्ड होतील. राईट, करेक्ट बोलतोयस तू. मी घेऊन जाईन दादाला. नक्की. हा, मनापासून थँक्स. तू होतास म्हणून मी आज दादाला इथपर्यंत तरी आणू शकले. या फॉर्मॅलिटीज आता बास करूयात का. काल परवापर्यंत माझा ब्रो आणि तुझी बहीण यांच्यातलं रिलेशन आपल्यातला ब्रिज होता, बट आता तसं नाहीये. आपण फ्रेंड्स होत ना. सो सॉरी, म्हणजे आहोत ना. मी बोलून गेलो. आहोत ना फ्रेंड्स. या, सॉर्टेड देन. थँक्यूची गरज नाही आता. तू दादाला सावकाश घेऊन जा आणि कधीही काही वाटलं तरी प्लीज फोन कर मला. माझा नंबर आहेच तुझ्याकडे. हो. टेक केअर.
प्लीज ह्यातलं काही दिलं. डोंट वरी, नाही सांगणार. तू काळजी घे. आता सावकाश. आई मी समीरना घटस्फोट द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. ए, तुझी कसली अटबीट? बघा कोणी काही म्हणू, पण जेव्हा मी या घरात गृहप्रवेश करून आत आले ना, तेव्हापासून या घराला मी आपलं घर मानलंय. हे सिद्ध करायला माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये, पण मी या घरासाठी काय करू शकते हे सिद्ध करण्याची एक संधी मला द्या. हे बघ, असं गोल गोल फिरवू नकोस. तुला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. सांगते. हे बघा, आजचा दिवस तर गेलाय, पण आपल्याकडे अजून 3 दिवस आहेत. हे 3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट देईन. पण जर या 3 दिवसांमध्ये अगदी शेवटच्या क्षणीही मी हे घर वाचवलं ना, तर मी घटस्फोट देणार नाही आणि हे घर सोडून मी कधीच जाणार नाही. मला शब्दात पकडतेस होय? नाही 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 नाही, अजिबात नाही. मी तुमची एक गोष्ट ऐकली, त्याच्या बदल्यात तुम्ही माझी एक गोष्ट ऐकावी, इतकं सरळ आहे हे. आई, मला माहिती आहे तुम्ही मला तुमची सून नाही मानत. माझ्या प्रत्येक हेतूमागे तुम्हाला शंका आहे, पण आई मी चुकीची नाहीये हे सिद्ध करण्याची एक संधी तुम्हाला मला द्यावीच लागेल. प्लीज आई, प्लीज. तू आता जे काही बोललीस त्याच्यावर ठाम राहशील? मागे फिरणार नाहीस? तीन दिवस हवेत ना तुला? आजपासून 3ऱ्या दिवशी संध्याकाळी भडकमकराने जर या घराला कुलूप लावलं तर त्या क्षणी घटस्फोटाच्या पेपर्सवर तू सह्या करणार. याच हाताने करशील ना? खणखणीत हो म्हण, मला ऐकू आलं पाहिजे. हो.
रडायचं नाही. आणि आपल्यात जे काही बोलणं झालंय ना ते समीर पर्यंत जाता कामा नये. आपल्या दोघीत राहायला पाहिजे. काय झालं? काय म्हणणं आहे आईचं? अहो काही नाही, त्यांना जरा घराची काळजी वाटत होती. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत होत्या त्या. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ना. बस बाकी काही नाही. अर्पिता मॅडमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगतात. आई जिव्हारी लागेल असं काहीतरी बोलली असणार आहे आणि या लपवत आहेत माझ्यापासून. हां. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण दोघांनी प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नाही. कसलं गार गार वाटतंय ग. ए ते जरा हवा वाढव ना. समीरची आई, खरं तर असं AC गाडीमध्ये कम्फर्टेबली बसून ऑर्डर सोडणं हे होतं तुमच्या नशिबात. पण तुमच्या मुलाने माती खाल्ली ना. आणि आता दुसरी संधी मिळाली खरं तर त्याला, पण त्याला अक्कलच येत नाहीये. बहुतेक घर गेलं की जाग येईल. भास ना ग आता. अजून किती टोचून बोलणार आहेस मला. बरं ठीक आहे, तुम्ही बोला आता, कामाचं बोला. आपलं ठरल्याप्रमाणे मी बोलले तिच्याशी. बोलला? मग ती काय म्हणाली? मला मान्य आहे, मी समीरना घटस्फोट द्यायला तयार आहे. पण आपल्याकडे अजून 3 दिवस आहेत. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट देईन. ग्रेट, दिस इज सिम्पली ग्रेट. समीरची आई म्हणजे अर्पिताला कळलंही नाही आणि ती इझिली आपल्या प्लॅन मध्ये ट्रॅप झाली.
ओव्हर कॉन्फिडन्स तिचा, दुसरं काय. पण तिने घातलेल्या अटीचं काय? म्हणजे ती आणि समीर आमचं घर वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. करू दे ना, तुम्ही कशाला आहे? हे बघा, ते दोघं जे काही करतायत ना, त्यांच्या हालचालीवर तुम्ही बारीक लक्ष ठेवायचं आणि ते सगळं मला सांगायचं. समीरजी, आता प्लॅन आहे ना उलटा झालाय. म्हणजे हे घर तुमच्या हातात असण्यापेक्षा हे घर तुमच्या हातातून जाण्यात तुमचा फायदा आहे, हे लक्षात ठेवा. येस येस येस, ट्रस्ट मी. सो समीर आणि अर्पिता 3 दिवस जे काही करतील, जे काही एफर्ट्स घेतील, ते सगळे बारकाईने मार्क करायचे आणि ती सगळी इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचवायची. आलं लक्षात? पण समजा तुझ्या बाबांनी आमच्या घराला कुलूप लावलं आणि अर्पिताने घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या की तुझे बाबा परत ते कुलूप उघडतील ना? असं काय समीरची आई, कुलूप उघडतीलच ना. आता माझा आणि समीरचा गृहप्रवेश होणार, मग त्यांना कुलूप उघडावं लागणार नाही का? दीदी, अगं जरा मदत कर ना कागद शोधायला. एरवी तर म्हणत असतेस ना हक्कानी, माझं घर आहे माझं घर आहे. मग जरा मदत कर. जिसतील ती नका एक दिवस. काय उपयोग होणार आहे तो कागद शोधून? उगाच आपलं काहीतरी खूळ लावलंय. खरं तर त्या राजसीने इतका साधा सोपा उपाय सुचवला होता हे घर वाचवण्याचा, पण नाही. ज्या डोक्यात प्रकाश पडेल तर खरं ना. मी तुझं घर सेव्ह करते, पण त्याआधी माझी एक अट आहे. तू आत्ताच्या आत्ता अर्पिताला घटस्फोट दे. अर्पिता मॅडम, ती फाईल द्या जरा. अर्पिता मॅडम, कुठे लक्ष आहे? नाही, काही नाही. काय झालं? ती फाईल द्या ना. हां. बाबा, जरा हे सामान बघा ना, आणि काही आठवतंय का बघा ना हे सामान बघून. हो बाबा, म्हणजे या फाईल्स आणि हे फोल्डर्स बघून काही आठवतंय का तुम्हाला? बघा ना त्या कागदपत्रांबद्दल. त्यांना काय विचारताय? त्यांना काय आठवणार आहे? डोक्याचा माठ झालाय, काय उपयोग नाही. आई, अगं असं काय करते? शोधायला नको का? आणि तू जरा शांत राहा. मी काय म्हणते, आतल्या खोलीत बाथरूमच्या वर एक पोटमाळ आहे ना, हो. तिकडे चेक करूया का? कदाचित काही सापडेल. काही गरज नाहीये. उगाच ते तिकडून सामान काढाल आणि अख्ख्या घरभर धूळ व्हायची. चला आवरा ते. अगं हे काय सगळं आपल्यासाठीच चाललंय ना, हे का आमचं पर्सनल काम आहे? करा, काय करायचं ते करा. थांबा, मी बघून येतो. आई, तुझ्या राजश्रीला सांगितलं ना, राजश्री सांगितलंस ना पेपर शोधतायत म्हणून. अजून काही करत का नाहीये ती? कळत नाहीये का? या दोघांचं लक्ष ना दुसरीकडे कुठेतरी वळवायला हवं. चुकूनही तो कागद सापडला ना तर संपलंच सगळं. राजश्री म्हणाली होती काहीतरी करेल, करत का नाहीये?
काय लाईट गेली ह्याच्यातलं ते टॉर्च कर ना. तुझ्या मोबाईल मध्ये नाहीये. हे काय लाईट कसं काय गेलं?